आप्पी आमची कलेक्टर या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटेल की अर्जुन आप्पीला सोडून घरी आल्यानंतर सगळे त्याच्याशी चौकशी करतात आणि सगळे आपापल्या मार्गाला निघून जातात. रुपालीला जसं कळतं की भाऊजींना आता माहीत झालं आहे अमोल त्यांचा मुलगा आहे, त्यामुळे त्यांचा निर्णय तर बदलणार नाही ना, ह्या भीतीने रुपाली स्वप्नीलला विचारत असते की अहो तुम्ही भाऊजींशी कधी आर्याच्या लग्नाबद्दल बोलणार आहात. स्वप्नील बोलतो की थांब रुपाली, आता तो ज्या परिस्थितीतून आलाय त्याला थोडा वेळ जाऊ दे, मग आपण त्याच्या लग्नाचं बघू. रुपाली बोलते की हो असं काय करताय हो, आपल्याला लग्नाचं बघितलं पाहिजे. आर्याची आई तुम्हाला माहिती आहे ना कशी आहे ती, आपल्यावरती सारखा दबाव टाकत असते आणि आपल्याला उत्तरं द्यावी लागतात त्यांना. स्वप्नील म्हणतो की अगं हो कळतंय मला, थांब जरा अर्जुनशी मला बोलून घेऊ दे, मग आपण लग्नाचं बघू. रुपाली म्हणते की ते काय नाही, तुम्ही लवकरात लवकर भाऊजींशी बोला आणि लग्नाचं तेवढं फिक्स करा. आर्याच्या आईला मी शब्द दिलाय. आर्यासुद्धा इकडे विचार करत असते की आता अर्जुनला अमोल त्याचा मुलगा आहे हे कळाले, तो माझ्याशी लग्न तर करेल ना, मला सोडून तर जाणार नाही ना, का तो माझ्याशी मैत्रीसुद्धा संपवून टाकेल. आर्या विचार करत बसलेली असते. मागून तिची आई येते आणि विचारते काय ग आर्या काय झालं. आर्या बोलते की काही नाही. आर्याची आई बोलते तू मला खरं सांग, तू त्या अर्जुनचा विचार करतेस ना. आर्या बोलते आई काय करू मी, मला काहीच कळत नाहीये. आर्याची आई बोलते की अगं तुला मी आधीच सांगितलेलं होतं की तो तुझ्याशी लग्न करणार आहे का नाही, तू एकदा कन्फर्म विचारून करून घे. आता तर त्याला माहीत झालंय त्याचा मुलगा कोण आहे, त्यामुळे तो वेळ देऊ शकेल का, परत प्रेम करू शकेल का. आर्या बोलते की ते काही नाही, अर्जुन माझ्याशीच लग्न करणार, त्यांनी मला तसा शब्द दिलाय. आर्या बोलते की त्याच्याशी लवकरात लवकर लग्नाबद्दल बोलून घे. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन नाश्ता करायला बाहेर आला की स्वप्नील विचारतो काय मग अर्जुन आता कसं वाटतंय. अर्जुन बोलतो की दादा बघ मी खूप खुश आहे, 7 वर्षांनी माझं पोरगं मला भेटले आणि त्याने मला फादर्स डे पण खूप छान विश केले. अरे दादा तुला माहिती आहे का, त्याने तर माझ्यासाठी नाटकसुद्धा बसवलेलं. स्वप्नीलला तो त्याच्या गमती जमती सांगतो. स्वप्नीलसुद्धा खुश होऊन ऐकत असतो. रुपालीसुद्धा तिथेच असते आणि रुपाली इशाऱ्याने खुणवते की तुम्ही त्याला लग्नाबद्दल विचारा. स्वप्नील अर्जुनला विचारतो बरं ते काही नाही, मग तू लग्नाचं काय ठरवलंस, कधी काढायची आपण तारीख. अर्जुन बोलतो की दादा थांब जरा, थोडा वेळ जाऊ दे, आपण या विषयावर नंतर बोलूया का, आत्ताच कुठं मी एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आलोय दादा, एवढ्या दिवसांनी माझा मुलगा मला भेटलाय, त्याच्यासोबत मला खूप वेळ घालवायचा आहे आणि आत्ताचा मला सगळ्याचा सगळा वेळ त्या मुलाला द्यायचा आहे. 7 वर्षापासून मी कळकळलोय रे त्याला भेटण्यासाठी, त्याच्याशी बोलण्यासाठी. दादा तुला नाही कळणार. स्वप्नील म्हणतो की मला नाही कळणार अर्जुन, तू हे मला बोलतोयस, तुला माहिती आहे ना. बोलतो की अरे दादा सॉरी, मला तुला तसं म्हणायचं नव्हतं, पण तू पण समजून घे ना, 7 वर्षानं माझं पोरगं मला भेटलंय, त्याला बापाचं प्रेम मिळायच्या आधीच त्याला कसं सांगू की तुझा बाप दुसरं लग्न करतोय म्हणून. स्वप्नील बोलतो की बघ अर्जा तुला जसं वाटेल असं कर, पण तू एवढं लक्षात ठेव की आर्याच्या आईला शब्द दिलेला. तेव्हा आर्या लगेच तिथे येते आणि अर्जुन म्हणतो हो दादा ह्या विषयावर नंतर बोलू. आर्या बोलते की जायचं ना अर्जुन आज ऑफिसला एकत्र. अर्जुन बोलतो की आर्या तू पुढे जा, मला जरा अमोलजवळ काम आहे, मी त्याला भेटून आज स्टेशनमध्ये येतो. आर्या बोलतो काय रे असं करतो, आपण तर रोज सोबतच जातो आणि आज तुला अमोलजवळ जायचं आहे. अर्जुन बोलतो की समजून घे ना जरा, आत्ताशी कुठं मला माझं पोरगं भेटलंय की तुमचं सगळ्यांचं वेगवेगळंच चालू आहे, कोणाला आज माझं काहीच पडलेलं नाही. आर्या बोलते की बरं ठीक आहे जातो, आपण डायरेक्ट स्टेशनमध्येच भेटू. तेव्हा अर्जुन बोलतो की हां ठीक आहे आणि तो अमोलकडे जायला निघतो. अमोलसुद्धा आज बाबा आपल्या घरी येणार त्यामुळे तो वाट बघत असतो आणि तो तिथल्या त्याच्या फ्रेंड्स लोकांना पण सांगतो की तुम्हाला माहिती आहे का माझ्या बाबाचं आणि माझं भांडण मिटलं आणि ते दोघं आता एकत्र आहेत, खूप खुश आहेत, मी लवकरच माझ्या बाबाच्या घरी जाणार. तेव्हा तो जेव्हा अर्जुन आप्पीच्या घरी जातो तेव्हा ते दोघं आप्पी बोलत असते की बघ तू तुझा पोरगा तुझं वाट बघतोय. अर्जासुद्धा खुश होऊन म्हणतो की हा मग माझं पोरगा आहे म्हणल्यावर माझ्यावरच जाणार की, ते बघ कसं ॲक्टिंग करतंय. आणि दोघेही हसायला लागतात. तेव्हाच अर्जा विचारतो की आप्पी तू मला सारखं विचारते तू साखरपुडा केला असता का, तू साखरपुडा केला असता का, मग तू डिवोर्सचे पेपर का पाठवलेलेस. आप्पी बोलते की असं काय करतो अर्जुन, डिवोर्सचे पेपर तर तू पाठवलेलेस, मी का पाठवेन. अर्जा बोलतो की काय बोलतेस, काही बोलू नकोस, तू डिवोर्सच्या पेपरवर साईन करून पाठवलीस.
तुझ्याकडे. तेव्हा आप्पे बोलते की मी कधी तुझ्याकडे साईन करून पाठवली आणि डिवोर्सचे पेपर तर तू मला पाठवलेले. त्यावर परत आप्पे बोलते की 1 मिनिट अर्जुन, काहीतरी आपला गैरसमज होतोय. आर्या बोलतो काय गैरसमज होणार आहे आप्पे, जे व्हायचं ते झालं. आप्पे बोलते की थांब अर्जुन 1 मिनिट, तुला डिवोर्सचे पेपर कोणी दिलेले. अर्जुन बोलतो की रुपाली वहिनींनी. आणि दोघेही विचार करत असतात. तेवढ्यात त्यांना कळतं की हा सगळा रुपालीचा प्लॅन आहे आप्पे अर्जुनला वेगळं करण्याचा. आणि दोघांच्याही लक्षात येतं की आम्ही दोघांनी डिवोर्सचे पेपर न पाठवले असून रुपालीने एकमेकांना डिवोर्सचे पेपर गैरसमज करून दिलेत. तेव्हा आप्पे बोलते की कळतंय का अर्जुन, मला कधीच तुझ्यासोबत डिवोर्स घ्यायचा नव्हता. मला माझं अख्खं आयुष्य ज्या पोरासोबत घालवायचं आहे त्या पोराला मी असं कसं सोडून देईन. आणि अर्जाला लक्ष येतात. बोलतो की अगं पण वहिनी अशा का करतील. आप्पे बोलते की ते काही माहीत नाही, त्यांचासुद्धा गैरसमज होऊ शकतो. तेव्हा अर्जुन बोलतो की ते चल जाऊन दे, आपण त्या विषयावर नंतर बोलू. आत्ता मी माझ्या पोराला भेटायला आलोय, आधी त्याला भेटतो आणि मग बघू. तो अमोलच्या खोलीत जातो. तेव्हा अमोल त्याला लगेच बोलतो बाबा तुम्ही आलात मला भेटायला आणि घट्ट मिठी मारतो. आणि अमोल त्यांच्याशी गप्पा मारत असताना त्याला चांगला ॲक्टिंग करून दाखवतो. अर्जुन बोलतो की काय रे बाळा, तुला बाबाची आठवण आली का कधी. अमोल बोलतो की तुम्हाला माहिती आहे बाबा, मला तुमची खूप 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 आठवण यायची. बाबा अर्जुन बोलतो की हो का बाळा, मला पण तुझी खूप आठवण आली. तुला माहीत आहे का, आपल्या घरी मी एक वेगळीच खोली केली आहे, त्यात तुझे खूप सारे खेळणे ठेवली आहेत, तुझा बेड आहे, तुझं कपाट आहे. अमोल बोलतो की हो का बाबा, मला कधी दाखवणार तुम्ही माझी खोली. अर्जुन बोलतो की लवकरच आपण आता तुला मी तुझी खोली दाखवायला नेईल. त्यावर अमोल म्हणतो की हो ठीक आहे बाबा. अर्जुन जरा वेळ गप्पा मारतो आणि बापू येतात. तो बापूंशी पण बोलतो काय कसं आहे काय, असं हाय हॅलो झाल्यानंतर अर्जुन जायला निघतो आणि म्हणतो की बाळा मी जातो आता, परत तुला भेटायला येतो. अमोल म्हणतो की हां बाबा नक्की या भेटायला. आणि अमोल तिथून जातो. तेव्हा आप्पी बोलते की थांब अर्जुन, मी तुझ्यासाठी फेरणी केली आहे, ती घेऊन जा. अर्जुन बोलतो की हो का ठीक आहे. तो डबा घेतो आणि ऑफिसमध्ये जातो. आर्या त्याची तिथे वाट बघत बसलेली असते. अर्जुन दिसल्यानंतर आर्या म्हणते की आलास, बरं झालं आलास, आपलं चौकीतलं खूप काम पेंडिंग आहे. अर्जुन म्हणतो की हो ठीक आहे. चिंचुकेसुद्धा येतो आणि चिंचुके म्हणतो सर अभिनंदन, तुम्ही तुमच्या मुलाला व्यवस्थितपणे सुखरूपपणे सोडवलं. त्यावर अर्जुन बोलतो की धन्यवाद तर मला तुझे मानले पाहिजे, तुझ्यामुळे सुद्धा अमोलला मी व्यवस्थित सोडवू शकलो. आणि असं नंतर थोड्या वेळाने लंच ब्रेक होतो. तेव्हा आर्याने डब्बा आणलेला असतो आणि अर्जुनने सुद्धा आप्पीने दिलेला डब्बा आणलेला असतो, पण त्याच्या लक्षात नसतं कधी डब्यांची अदलाबदली झाली. आणि चिंचुके आरशाने आप्पीने दिलेला डबा उघडून त्यातली फेरणी बघतो. तेव्हा अर्जुनला असं वाटतं की तो आर्यानेच डब्बा बनवून आणलाय आणि म्हणतो की आज ही फेरणी मी कोणाला सुद्धा देणार नाही, ही फेरणी माझीच आहे. त्यावर आर्या खूप चिडते आणि म्हणते की काय अर्जुन, तुला माहीत नाही का, तुझा मी रोज डब्बा घेऊन येते, तरी पण तू आज घरून का डब्बा आणलास. त्यावर अर्जुन बोलतो की हा डब्बा तूच आणलेला आहेस ना. बोलते की नाही, हा माझा डब्बा आहे. तर आर्याच्या लक्षात येतं की त्याने आप्पीने दिलेला डब्बासुद्धा चौकीत आणलेला आहे. आणि आर्या खूप चिडलेली असते. चिडून ती चिंचुकेकडे बघून बोलत असते की ही घ्या, तुम्हीच खावा फेरणी, मला भूक नाही आहे, मला नाही जेवायचं. म्हणून ती तिथून तडक उठते आणि बाहेर जाते. तेव्हा अर्जुन तिला मनवायला बाहेर जातो आणि तेव्हा विचारतो अगं आर्या सॉरी, माझं चुकलं, मला माहीत नव्हतं तो डब्बा आप्पीने दिला आहे. त्यावर लगेच आर्या विचारते काय रे अर्जुन, तुला माहीत असतं. सॉरी काय हो सर, तुम्हाला माहीत असतं त्या अपर्णा मॅडमांनी डब्बा दिला आहे, तर तुम्ही मग आणलाच कशाला. अर्जुन बोलतो की अगं तिने इतके प्रेमाने दिलेला, मग मी तिला नाही म्हणू शकलो नाही. आर्या म्हणते इतक्या प्रेमाने तुम्ही तिला नाही म्हणू शकला नाही. जर उद्या ती म्हणाली की मला तुम्हाला सोडून जायचं नाही आणि तुम्ही आर्यासोबतचं लग्न आणि साखरपुडा मोडा, तर सर तुम्ही तिचंच ऐकणार का. त्यावर अर्जुन आर्याला स्पष्टपणे नकार देतो आणि बोलतो की आर्या सॉरी, पण मी आत्ता माझ्या मुलाला पूर्ण वेळ द्यायचा ठरवलं आहे, त्यामुळे मी तुझ्याशी आत्ता इतक्या गडबडीत लग्न करू शकत नाही आणि मला अपेक्षा आहे की तू मला समजून घेशील. आर्या बोलते की काय सर तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का. अर्जुन बोलतो की हो मला कळतंय
की मला आत्ता पूर्ण वेळ माझ्या मुलालाच द्यायचा आहे आणि मला अजिबातसुद्धा लक्ष इकडे तिकडे घालवायचं नाही आहे. आर्या बोलते की मग तुम्हाला आधीच तुमच्या मुलासोबत वेळ घालवायचा होता तर माझ्यासोबत साखरपुडाच का केला? तुम्हाला ह्याच्या आधी पण माहीत होतं ना तुम्हाला तुमचा मुलगा आहे. अर्जुन बोलतं की हो, पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आर्या बोलते की मग लग्न करणार आहे का नाही ते सुद्धा मला स्पष्टपणेच सांगा, कारण माझी आई मला रोज विचारते की तुम्ही लग्न कधी करणार आहात. तुम्हाला जरी कोणाला उत्तर द्यायचं नसलं तरी मला माझ्या आईला हे उत्तर द्यावं लागणार आहे. अर्जुन बोलतो की हे बघ आर्या, आत्ता एवढ्यात काही मला तुझ्याशी लग्न करायला जमणार नाही, कारण आत्ताच्या माझ्या प्रायोरिटीज थोड्याशा वेगळ्या आहेत. आर्या म्हणते प्रायोरिटीज थोड्याशा वेगळ्या आहेत म्हणजे आत्ता मी तुझ्या प्रायोरिटीमध्ये नाही आहे का? अर्जुन बोलतो की मी असं म्हणलं आहे का, पण आत्ता मला सगळ्यात महत्त्वाचा माझा मुलगा अमोल आहे आणि त्याला सोडून मला थोडासुद्धा वेळ इकडे तिकडे वाया घालवायचा नाही आहे. आर्या खूप चिडते आणि तिथून निघून जाते. लगेच आर्या रुपालीला फोन करते आणि सांगते की अर्जुन सर लग्नाला थोड्या वेळाने करू म्हणतात आहे आणि त्यांना पूर्ण वेळ त्यालाच अमोललाच द्यायचा आहे. त्यावर रुपाली म्हणते की आर्या, तू काहीही कर आणि अर्जुनला आपीपासून दूर ठेवायचा अजूनही प्रयत्न कर, नाहीतर भाऊजी तुझ्या हातातून गेलेच म्हणून समज. आर्या म्हणते की मी काय करू मला खरंच कळत नाही आहे. माझी आई मला सारखी विचारते की आपण लग्नाची बोलणी करायला कधी जायचं, मी काय सांगू आईला. आणि इथेच आप्पी आमची कलेक्टर भाग संपतो. तुम्हाला जर ह्या भागाच्या अपडेट्स ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. थँक्यू सो मच.